375 वर्ष जसा देवगावमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा झाला, तसा जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी तपोवनी आहेत भंडार डोंगर या प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास झाला। तसे सगळे संत मंडळी वसंत पंचमी जगद्गुरु तुकारामांचा जन्माचा दिवस आणि बुधाचा दिवस आणि मार्गशीर्ष दशमी असा हा कुंभमेळा भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात सोहळा झालेला आहे। या सोहळ्यामध्ये सर्व संत मंडळी आले आहेत। फक्त भाविभक्तांनी आवर्जून यावं। ऐसा सांडून या सोहळा मी का पडे नळा, अशा सोहळ्यासाठी सगळ्यांनी आपली हजेरी निश्चित लावे। सगळ्या संत मंडळींच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सोहळ्याला, या कुंभमेळ्याला आपण सगळ्यांनी हजर राहावे। रामकृष्ण। हा कीर्तन महोत्सव इथं आयोजित केलेला आहे। किती दिवस हा महोत्सव चालणार आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीने आजचा जो आहे तो माहोल होता, देहूपासून इथपर्यंत पालखीचा सोहळा वगैरे आयोजित केला आहे, काय सांगता? एकंदरीत आत्ताचा जो सोहळा आहे हा सकल वारकरी संप्रदायाच्या संत प्रभावळीचा एक प्रकारे समागम आहे। वारकऱ्यांसाठी आनंदोत्सव आहे हा सोहळा। म्हणजे खऱ्या अर्थाने सकल वारकरी साहित्याचं एकत्रितपणे असणारं सुंदर असं आध्यात्मिक प्रदर्शन आहे। दिनांक 23 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान या सोहळ्याचं, या पवित्र अशा पारिवारिक संबंधाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मुळात भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अशा परमपवित्र ठिकाणी इथे सगळे वारकरी एकत्रित होतात आहे। मला तरी असं वाटतं की ज्याला आपण बीजेचा सोहळा म्हणतो ना, तो बीजेचा सोहळा खऱ्या अर्थाने इथे साजरा होत आहे। आताच थोड्या वेळा पहिले सनातन धर्माचं, वारकरी संप्रदायाचं, भागवत धर्माचं प्रतीक असलेलं ध्वजपूजन सकल वरिष्ठांच्या, सकल संप्रदायाच्या, सकल संबंधित मान्यवर पूजनीय व्यक्तींकडून आत्ताच ध्वजारोहण झालेलं आहे। आणि या निमित्ताने हा जो वारकऱ्यांचा महाकुंभ इथे भरतो आहे, कदाचित आपण त्याला असं म्हणू की माघी उत्सव ज्याप्रमाणे प्रयाग संगमावर होतो, तसाच हा उत्सव इथे इंद्रायणीच्या जवळ असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या वारकऱ्यांच्या माघी उत्सवात, या वारकऱ्यांच्या कुंभात होतो आहे। काय सांगा, कशा पद्धतीने ते नियोजन केलेलं आहे? अर्थात या नियोजनामध्ये जे कोणी सम्मिलित आहे त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता, त्यांच्यावर प्रत्यक्ष सकल संतांची कृपा असल्यामुळे आमचे छोटे कदम माऊली असतील किंवा बाळासाहेब असतील, हरिभक्तपरायण माणिक महाराज असतील, त्यामुळे या आयोजनाचं, नाना महाराज असतील, या आयोजनाचं उत्तमत्व हे प्रत्यक्ष वाखाणण्याजोगतच आहे। रामकृष्णारी आज एक आनंदाचा दिवस असा की ज्ञानोबारायांना अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात। सावता महाराजांना अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात। आणि संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि त्यांचं सर्व कुटुंब यांना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात। जनार्दन पंत देशपांडे, एकनाथ महाराजांचे गुरु, तर यांनाही समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात। तदनंतर संत नारायण महाराज देहूकर, पालखी सोहळ्याचे जनक, यांना 375 वर्ष पूर्ण होतात। या निमित्ताने संपूर्ण पुणे जिल्हा एकत्र येऊन श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान, गोराडा डोंगर संस्थान आणि भामचंद्र डोंगर संस्थान, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान आणि तुकाराम महाराजांचे वंशज या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचे मानाचे अश्व शितोळे सरकारने पाठवलेले आहेत। आणि त्यांचा दिव्य रिंगण सोहळा प्रथमच भंडारा डोंगराच्या इतिहासात 375 वर्षात हा अश्व रिंगण सोहळा पहिल्यांदाच पार पडलेला आहे। आणि म्हणून खूप नयनरम्य सोहळा। आणि या पालखी सोहळ्यासाठी आज संत सावता महाराजांच्या पादुका आल्या आहेत, ज्ञानोबारायांच्या आल्या आहेत, तुकोबारायांच्या आलेल्या आहेत, तदनंतर संत जनाबाईंच्या आलेल्या आहेत, संत नामदेव महाराज, सकल संतांच्या पादुका आज देहूमध्ये आल्या। तिथं संस्थांनी पूजा करून आज इथं वाजत गाजत मिरवणूक आलेली आहे। तरी संपूर्ण महाराष्ट्राला या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व पुणे जिल्ह्याच्या वतीने, सर्व संस्थानांच्या वतीने विनंती की 23 जानेवारी ते 31 जानेवारी वारकऱ्याचा कुंभमेळा आहे। तर आपण आपल्या जीवनात सहकुटुंब, सहपरिवार या कुंभमेळ्याच्या दर्शनाला या, सकल संतांच्या पादुकाच्या दर्शनाला या आणि ज्ञानदान घेऊन कृतार्थ व्हा अशी सर्वाला विनंती। रामकृष्णारी। काय सांगा, 7 दिवस हा कार्यक्रम होणार आहे, कुठल्या कुठल्या नामवंत कीर्तनकारांचं इथं कीर्तन होणार आहे? इथं 2 सत्रात कीर्तन आहे। सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील कीर्तन आहेत, प्रत्येक तालुक्याला कीर्तन दिलेलं आहे।
आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील एक अभ्यासकांची कीर्तन आहे, शहाज शांतीब्रह्म मारुतीबाबांचं कीर्तन आहे. तदनंतर आदरणीय बंडातात्या कराडकर यांचं कीर्तन आहे. तदनंतर चैतन्य महाराज देगलूरकरांची सेवा आहे, जयवंत महाराज बोधले यांची सेवा आहे, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदासांची सेवा आहे, आदरणीय ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांची सेवा आहे. तदनंतर अच्युत महाराज दस्तापूरकर यांची सेवा आहे. तदनंतर आपले संजय महाराज पाचपूर यांची सेवा आहे. आणि काल्याच्या दिवशी मात्र 3 लाख भाविकांना काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाची सेवा आहे. या महाप्रसादामध्ये काय काय आहे? काल्याच्या आदल्या दिवशी जवळजवळ 1.5 लाख भाविकांना 5 लाख पुरणपोळी मुळशी तालुक्याच्या वतीने बनवण्यात येणार आहे. आणि काल्याच्या दिवशी मात्र सर्वांना गोड बुंदी प्रसादाने 3-4 लाख भाविकांच्या अन्नप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.